गुजरातल्या एका छोट्याशा गावातून 20 वर्षांचा राजू यादव कामाच्या शोधात मुंबईत येतो. सुरुवातीच्या काळात काही लहान मोठी तो कामे करतो. मात्र ड्रायव्हिंग स्किल चांगली असल्यामुळं त्याला एका दलालाच्या मदतीनं लायसन्स मिळतं. मग काय, काही दिवसातच राजू स्वतःची नवी रिक्षा घेतो. हळूहळू त्याची प्रगती होते. राजू आपल्या कुटुंबाला मुंबईत बोलावतो. त्याच्यासोबत त्याचे भाऊ सुद्धा मायानगरीत आपलं नशीब आजमावण्यासाठी येतात आणि इथलेच होऊन जातात. 10 वर्षांपूर्वी स्थलांतरित झालेल्या राजूला मुंबई आणि मुंबईची लोक आपलंसं करतात. मात्र इतकी वर्ष मुंबईत राहून सुद्धा माय मराठीची गोडी काही राजूला लागत नाही. ही गोष्ट एका राजूची नाहीये, तर असंख्य राजूंची आहे. मात्र मी हे सगळं तुम्हाला आत्ता का सांगतेय? कारण आहे राज्य शासनाचा एक महत्वाचा निर्णय. या निर्णयानुसार रिक्षा चालकांना मराठीची सक्ती करण्यात आली आहे. एवढंच नाही तर मराठी न येणाऱ्या रिक्षा चालकाचे लायसन्स सुद्धा रद्द होऊ शकते. या सक्तीच्या निर्णयाविरुद्ध काही रिक्षा चालक आक्रमक जरी झाले असले तरी काहींनी या निर्णयाचं स्वागत केलंय. राज्याच्या रिक्षा चालकांवर मराठीची सक्ती करणाऱ्या निर्णयाचा विरोध फक्त मराठीमुळेच होतोय का, की मराठीचं नाव पुढे करत याला राजकीय रंग दिला जातोय का? तसेच रिक्षा संघटनांची यावर भूमिका काय आहे, हे सगळं आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. शासनानं 2019 मध्येच राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा बंधनकारक असल्याचा अधिकृत आदेश काढला होता. मात्र ओला, उबर, ई बाईक तसेच नेहमीच्या रिक्षा आणि टॅक्सी चालवणारे अनेक परप्रांतीय चालक प्रवाशांसोबत मराठी बोलत नसे. त्यामुळं मराठी प्रवाशांना पर्यायी हिंदी भाषेचा वापर करावा लागत होता. या संदर्भात वाढत्या तक्रारी प्रशासनाकडे सातत्याने येत होत्या. हीच बाब लक्षात घेऊन आता राज्य सरकारनं जुन्या नियमाची नव्यानं अंमलबजावणी 1 मे महाराष्ट्र दिनापासून होत असल्याचं सांगितलंय. रिक्षाचा परवाना हवा असेल तर मराठी भाषा कळणं, स्वतःचं घर असणं आवश्यक आहे. तसेच डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजेच महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असल्याचं प्रमाणपत्रही बंधनकारक आहे. बरं, हे नियम आधीपासून आहेतच, मात्र यांची कडक अंमलबजावणी आता होणार आहे. मोटार परिवहन विभागाच्या विविध प्रादेशिक कार्यालयांमार्फत चालकांची तपासणी केली जाणार आहे. या चालकांना मराठी वाचता आणि लिहिता येते का, याची पडताळणी केली जाईल. तसेच असे न आढळल्यास संबंधितांचे परवाने रद्द होऊ शकतात आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाविरुद्ध आता ऑटो रिक्षा चालक मालक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर 28 एप्रिल पर्यंत राज्य परिवहन विभागानं हा आदेश मागे घेतला नाही तर 4 मे पासून राज्यातील 15 लाख रिक्षा चालक संपावर जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या निर्णयामुळे लाखो कुटुंबावर परिणाम होईल असा इशारा सुद्धा संघटनांनी दिलाय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालकांसाठी लागू केलेल्या मराठी सक्तीच्या निर्णयाला विविध कामगार संघटनांनी सुद्धा तीव्र विरोध दर्शवलाय. तसेच भाषेच्या नावाखाली कामगारांना त्रास देणं हे संविधानाच्या तत्वांच्या विरोधात असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. भाषा हे दडपशाहीचं साधन न होता संवादाचं माध्यम असावं असं मत व्यक्त करत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा चालकांनी ट्रान्सपोर्ट कमिशनर यांची भेट घेतली आहे. कोणत्याही चालकाला प्रशासनाकडून बेकायदेशीर त्रास दिला जाणार नाही याची खात्री करणं ही प्रशासकीय जबाबदारी असल्याचं स्पष्ट करत या निर्णयाविरुद्ध प्रशासनाकडे विविध मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलंय. सदावर्ते एवढ्यावरच थांबले नाही तर मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करत त्यांचा उल्लेख गांडुळे असा त्यांनी केला. या सगळ्यावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हा निर्णय 2019 चा शासन निर्णय असून तो मागे घेण्याचा अधिकार माझ्याकडे नाही, कॅबिनेटकडे आहे. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा आणि गुणगान मात्र हिंदीचं गायचं हे योग्य नाही असं ते म्हणाले. तसेच इतर राज्यांमध्ये हिंदी बोलली जाते का, मग महाराष्ट्रातच मराठीचा अभिमान बाळगणे चुकीचे कसे, असा सवाल देखील त्यांनी विचारलाय. राज्य सरकारच्या मराठी सक्तीच्या आणि ऐतिहासिक निर्णयाला मराठी एकीकरण समितीनं पाठिंबा दिलाय. त्यांनी या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी रस्त्यावर उतरण्याची घोषणा सुद्धा केली आहे. मनसेनं सुद्धा या निर्णयाचं कौतुक करत ज्या रिक्षा चालकांना मराठी शिकायची आहे त्यांचे क्लासेस घ्यायला सुरुवात केली आहे. मराठी सक्तीच्या निर्णयाला काही कलाकारांनी सुद्धा पाठिंबा दिलाय. अभिनेता रितेश देशमुख सह राखी सावंतने या निर्णयाचं स्वागत केलंय. यावर मराठी अभिनेता हेमंत ढोमेनं एक पोस्ट शेअर केली. त्यानं या पोस्ट मध्ये म्हटलं की 15 लाख हा मोठा आकडा आहे. या 15 लाखांना मराठी नको, मग त्यांनी एक काम करा, जिथं जमणार आहात तिथून तसेच आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा, तिथं कमवा आणि खा.
तसंच महाराष्ट्रात मराठी बोला, शिका, प्रयत्न करा, असं देखील त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. मंडळी, या मायानगरीत रोज अनेक लोक येतात, मिळेल ते काम करून आपलं घर चालवतात. मग ज्या भाषेच्या जीवावर तुम्ही मुंबईत राहता, 2 वेळचं खाता, ती भाषा बोलायला तुम्हाला लाज का वाटते? आम्ही मराठी बोलणारच नाही किंवा आम्हाला ती शिकायची नाही, ही मुजोरीगिरी का? आणि कशासाठी? मराठी माणसाला हिणवण्यासाठी की याला राजकीय रंग देण्यासाठी? काही ना तुटकी-फुटकी मराठी येते सुद्धा. ते शिकायचा सुद्धा प्रयत्न करतात. पण काही जण मुद्दाम मराठी बोलण्यास नकार देतात आणि हेच लोक पुढे सांगतात, की आम्हाला मुंबईत कसा त्रास दिला जातो, आमच्यावर कशी सक्ती केली जाते. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा.